Let's solve another proof. In this diagram, segment AD perpendicular to side BC and DB, this value is equal to 3CD. तर इथे आपल्याला गिवन दिलेलं आहे DB is equal to 3CD. लिहूया इक्वेशन 1. Since DB is equal to 3CD given. आता DB आणि CD यांचा काय संबंध आहे? आता आपल्याला AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर पण पाहिजे. पण जे दिलेलं आहे ना DB आणि CD, तर याचा कोणत्या साइडचे संबंध आहे पहा. तर CD प्लस BD इज इक्वल टू BC. सो यू कॅन राईट इक्वेशन 2. नाव BC इज इक्वल टू CD प्लस BD. CD प्लस BD as the collinear since CDB collinear, and therefore BC is equal to CD as it is plus BD means 3CD, and therefore BC is equal to 4CD, and therefore value of CD will be BC by 4. Equation number 3. So this is very important value. नाव आता पायथागोरस थेरम यूज करू. आता AB स्क्वेअर आपल्याला पाहिजे. AB स्क्वेअर इज द डायगोनल इन दिस ट्रायंगल. सो इक्वेशन 4 विल बी इन ट्रायंगल ADB. मी डायरेक्टली लिहितो AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. इथे तुम्हाला AB स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. BD स्क्वेअर, BD म्हणजे DB आणि CD यांचा BCशी संबंध आहे, त्यामुळे ती पण व्हॅल्यू पाहिजे. पण ADचा कुणाशी संबंध नाही, त्यामुळे AD स्क्वेअरची व्हॅल्यू तयार करू. इक्वेशन 5 विल बी देअरफॉर AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर हे इकडे इज इक्वल टू AD स्क्वेअर. फक्त रिअरेंजमेंट केली, याची व्हॅल्यू तयार केली आपण, ही व्हॅल्यू तयार केली. आता त्याचप्रमाणे AC स्क्वेअर या ट्रायंगलमधला हायपोटेनस आहे. Therefore, equation number 6, in triangle ACD, AC square is equal to AD square plus CD square. Pythagoras theorem. Therefore, परत या ठिकाणी AD ची व्हॅल्यू तयार करू आपण. Therefore, equation 7 will be therefore AC square is equal to AC square minus CD square is equal to AD square. जे तुम्हाला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन हे दोन्ही पण AD स्क्वेअरचे व्हॅल्यू आहेत, त्यामुळे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे. सो इक्वेशन 8 विल बी देअरफॉर AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 5 and 7. फ्रॉम इक्वेशन 5th and 7th. याप्रमाणे फॉर्मॅट मिळवूया. AB स्क्वेअर या बाजूला ठेवूया आणि बाकीचे व्हॅल्यू इकडे आणूया. सो इक्वेशन 9 विल बी देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर ॲज इट इज, BD स्क्वेअर इथे आधी घेऊया प्लस BD स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. फक्त रिअरेंजिंग केली आपण, कारण आपल्याला फक्त लेफ्ट हँड साईडला AB स्क्वेअर पाहिजे. 2AB स्क्वेअर नंतर मिळेल, पण याप्रमाणे आपण फॉर्मॅट तयार केला. AC स्क्वेअर पण मिळाली. पण आता यांचा आणि BCचा संबंध, त्यामुळे ह्या व्हॅल्यू इथं आपण पुटअप करूया. त्यामुळे इक्वेशन 10 विल बी त्याफॉर AB स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू AC स्क्वेअर ॲज इट इज प्लस BDची व्हॅल्यू, BD म्हणजे DBची व्हॅल्यू आहे 3CD, तर 3CD होल स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर, तर CDची व्हॅल्यू आहे BC बाय 4, BC बाय 4 होल स्क्वेअर. From equation 1st, 3rd and 9. Okay, therefore equation 11 will be therefore AB square is equal to AC square plus, आता CD नको आहे तुम्हाला, इथं पण BCच पाहिजे, त्यामुळे ही व्हॅल्यू टाकूया BC बाय 4. BC बाय 4 म्हणजे 3 इंटू BC अपॉन 4 होल स्क्वेअर. इथे आपण ही व्हॅल्यू टाकली मायनस BC अपॉन 4 याचा होल स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन
3rd and 10. 3rd मधली व्हॅल्यू आपण 10 मध्ये टाकली. आता इथे जागा नाही, इकडे लिहूया. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर ॲज इट इज प्लस याचं तर स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग केलं तर येईल 9BC स्क्वेअर अपॉन 16. इथे येईल मायनस BC स्क्वेअर अपॉन 16. आता हे पुढे सॉल्व करू. सो AB स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू AC स्क्वेअर ॲज इट इज प्लस 9BC स्क्वेअर हे सारखं आहे. 9BC स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर अपॉन 16. therefore it is AB square is equal to AC square plus 8BC square upon 16. Finally you will get AB square is equal to AC square plus simplify केलं तर you will get BC square by 2 आणि आता multiply by 2 you will get 2AB square is equal to 2AC square. इथे फक्त मिळेल प्लस BC square. बघा मिळाले की नाही. 2AB square is equal to 2AC square plus BC square. म्हणजे जर आपण स्टेप बाय स्टेप योग्य प्रकारे स्टेप बाय स्टेप गेलो तर उत्तर जे काय, कारण डेस्टिनेशन हे आहे, हे बघूनच याप्रमाणे स्टेप्स आपण फॉलो करायच्या आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. Welcome dear students. In this video we are going to solve the remaining problems from problem set 2, and let's start the 14th problem. In an isosceles triangle, you know isosceles triangle means the triangle having two sides congruent is called as isosceles triangle. Length of the congruent side is 13 centimeter. These are congruent sides. Length is 13 centimeter and base is 10 centimeter. This is base. It is 10 centimeter. And find the distance between the vertex or opposite to the base. हा जो बेस आहे, सपोज इट इज BC, बेसच्या अपोजिट वर्टेक्स आहे A, यातलं द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड हा पॉईंट असतो G. सेंट्रॉइड मीन्स G. So you have to find AG. You have to find AG. Solution. एक कंस्ट्रक्शन करूया. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम A to base BC. Draw segment AD perpendicular to side BC. Construction. And therefore this will be a right angle triangle. then how will right angle triangle? आता perpendicular ड्रॉ केल्यामुळे the triangles so form are congruent. हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होईल. therefore triangle ABD congruent to triangle ACD. कोणती टेस्ट येईल? हा राईट अँगल आहे आणि अपोजिट साईड म्हणजे हायपोटिनस आहे आणि दिस इज साईड. सो हायपोटिनस साईड टेस्ट बाय हायपोटिनस साईड टेस्ट. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येतात. सो BD इज इक्वल टू CD. therefore segment BD congruent to segment CD, corresponding sides of congruent triangle. And therefore value of BD would be half BC. Half into BC is equal to half into 10. Therefore BD is equal to 5 centimeter. And DC is also 5 centimeter. It is 5 centimeter. So आता या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करूया. त्याही ट्रायंगलमध्ये आपण यूज केलं तरी तेच उत्तर येईल. therefore in triangle ABD AD square plus BD square is equal to AB square. therefore AD square we don't know plus BD square of 5 is equal to AB means square of 13. therefore AD square is equal to square of 13 minus square of 5 is equal to 169 minus 25. It will be 144. therefore AD is equal to 12 centimeter.
म्हणजे एडी इज द अल्टिट्यूड. बघा आता इट इज परपेंडिक्युलर टू द बेस, देअरफॉर ॲज एडी इज द अल्टिट्यूड. And therefore centroid will lie on AD. Therefore centroid G lies on segment AD. Property of centroid. And there is another property of centroid. Centroid G divides each altitude in the ratio. Centroid divides each altitude in the ratio 2:1. Therefore AG is equal to 2x. काउंट मल्टिपल जर आपण x मानला तर, आणि GD ची व्हॅल्यू येते अँड GD इज इक्वल टू 1x, दॅट इज x. अँड देअरफॉर नाव AD इज इक्वल टू AG प्लस GD इज इक्वल टू AD. कोलिनियर. सो AG 2x plus GD x is equal to value of AD, that is 12. Therefore 3x is equal to 12. Therefore x is equal to 4. But we have to find here the distance between opposite vertex, that is A, and centroid G. So we have to find AG. So AG is equal to 2x. Therefore AG is equal to 2x. Therefore AG is equal to 2 into 4 is equal to 8 centimeter. So final answer will be AG is equal to 8 centimeter. If you know the property of centroid, तुम्हाला सेंट्रॉइडची प्रॉपर्टी माहीत असेल ना तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. कारण हा जो पार्ट आहे पायथागोरस थेरमचा पार्ट आहे, पण पुढचा जो पार्ट आहे इट इज ऑल रिलेटेड टू द प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड. तर लेट्स प्रोसीड फर्दर. प्रॉब्लेम नंबर 15. इन अ ट्रॅपेझियम ABCD, segment AB parallel to segment CD and segment BD perpendicular to AD, म्हणजे perpendicular आहे हा अँगल 90 डिग्री आहे, and segment AC perpendicular to BC and AD 15, BC 15 and AB 25, and we have to find area of this quadrilateral. ह्या ट्रॅपेझियमचा एरिया तुम्हाला काढायचा आहे. तर बघूया इक्वेशन, स्टेटमेंट, रिझन. सुरुवातीला आपण BDची व्हॅल्यू किंवा ACची व्हॅल्यू फाइंड आउट करू, कारण दोन्ही पण इक्वल येतील, कारण धिस इज राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल ABD मी डिरेक्ट करतो AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. And therefore by putting value of AD square is value 15 square plus BD square as it is equal to AB square means 25 square. So 225 plus BD square is equal to 625. Directly therefore BD square is equal to 400 and therefore BD is equal to 20. BD ची व्हॅल्यू आली किंवा AC ची व्हॅल्यू ती पण येईल 20. देन आता आपल्याला ट्रॅपेझियमचा जर एरिया फाइंड आउट करायचा तर आपल्याला त्याचं फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर फॉर्म्युला इज हाफ इंटू सम ऑफ द पॅरलल साईड्स, लेंथ ऑफ पॅरलल साईड आहेत AB आणि CD, तर यांची बेरीज इंटू हाईट. पण हाईट पण आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. तर हाईट ड्रॉ आउट करू मग. सो DE परपेंडिक्युलर टू AE आणि E here CF perpendicular to AB, and those are height, that is the distance between two parallel line is the height of trapezium. Let AE is equal to x, पूर्ण व्हॅल्यू होईल मग इथे
हे पूर्ण 25 हे एक्स आहे तर 25 मायनस एक्स एवढी व्हॅल्यू. हा एक राईट अँगल तयार झाला. आता मग या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथोग्राम यूज करू याच्यामध्ये. सो नाव इन ट्रायंगल DEB आणि डीची व्हॅल्यू इथे एच मानू, हाईट. लेट हाईट बी एच. देअरफॉर DE स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर, देअरफॉर D स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. देअरफॉर D ची व्हॅल्यू आहे एच स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर 25 मायनस एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर 20चा स्क्वेअर. देअरफॉर एच स्क्वेअर पुढे सिम्प्लिफाय केलं तर 625 मायनस 50x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 400. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याही ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू. अँड इन ट्रायंगल AED मेजर ऑफ अँगल E इज 90. त्यामुळे AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर, AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. पायथागोरस थेरम. therefore AE square x, therefore x square plus D height h square is equal to 15चा स्क्वेअर. सो इथे h स्क्वेअरची व्हॅल्यू तयार होईल h स्क्वेअर इज इक्वल टू 225 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू या इक्वेशनमध्ये, इक्वेशन नंबर 2 ची व्हॅल्यू. तर इक्वेशन नंबर 3 विल बी, इक्वेशन नंबर 3 होईल मग एच स्क्वेअरची व्हॅल्यू इथे 225 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 625 मायनस 50x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 400 फ्रॉम इक्वेशन first and second. So here x square get cancel. Here 850, therefore 850 minus 50x is equal to 400. Put it solve करूया. Therefore minus 50x is equal to 400 minus 850. Therefore minus 50x is equal to minus 450. Therefore x is equal to divide केलं तर minus minus get cancel and you will get the answer that is 9 unit. X ची value is 9. By using x you can find h. Therefore h square is equal to 225 minus x square, that is square of 9 from equation second. Therefore h square is equal to 225 minus 81. Therefore h square is equal to 144. Therefore h is equal to 12 units. हे तुम्हाला हाईट मिळाली इथे 12 युनिट्स. नाव आता आपल्याला CD ची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची. तर x ची व्हॅल्यू आहे इथे 9 आणि धिस ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस ट्रायंगल बिकॉज साइड BC कॉन्ग्रुएंट साइड AD गिवन 15-15. त्यानंतर DE कॉन्ग्रुएंट CF, heights of the trapezium. Okay, and angle this is 190. Okay, by hypotenuse side test, as triangle AED congruent to triangle BFC and therefore AE is equal to BF. Therefore AE is equal to BF and AE is x is equal to 9. So 9. EF will be, therefore EF would be, this is whole length is 25 minus 9 minus 9, 25 minus 18. Therefore EF is equal to 25 minus 18, it will be 7 centimeters. As EF is equal to TC is equal to 7 centimeters. Reason, opposite side of rectangle. रेक्टँगल फॉर्म होतो ते, ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे आणि वन ऑफ द अँगल, सो इट इज अ पॅरलोग्राम. आणि हाईटसुद्धा पॅरलल आहेत कारण दे मेक राईट अँगल. आणि
इथे राईट अँगल आहे याचा अर्थ इट इज रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. So by using formula, therefore area of trapezium ABCD is equal to half into sum of the parallel side AB plus CD DC into height h. Therefore half into AB value 25 plus 7 into height 12 is equal to half into 32 into 12. Therefore 16 into 12, you will get the answer 16 into 2, 32. Okay, 16 ones are, and then 192 square centimeter is the area of given trapezium. प्रॉब्लेम लेंथी आहे, पर स्टेप बाय स्टेप जर आपण पुढे गेलो तर यू कॅन इझिली सॉल्व दिस प्रॉब्लेम. Now we are going to solve one of the very important proof in this topic, that is triangle PQR is an equilateral triangle. Point S is on segment QR such that QS is equal to 1/3 QR. QH ची व्हॅल्यू जी आहे ती QR च्या 1/3 आहे आणि वी हॅव टू प्रूव्ह 9PS स्क्वेअर म्हणजे ही व्हॅल्यू इज इक्वल टू 7PQ स्क्वेअर. मग PS आणि PQ याच्यातला संबंध दर्शवणारी इक्वेशन आपण मिळवली पाहिजेत. बघा इक्वेशन स्टेटमेंट रिझनमध्ये पहिल्यांदा ॲज ट्रायंगल PQR इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल PQR इज ॲन equilateral triangle given, so all sides are congruent, therefore PQ is equal to PR is equal to QR and each angle is 90 degree, and each angle is 60 degree. So angle Q is 60 degree, R is 60 degree, angle P is also 60 degree. फक्त मी एवढंच लिहितो and therefore angle Q is equal to angle R is equal to 60 degree. Property of equilateral triangle प्रॉपर्टी. आता हा जो संबंध दिला आहे QS इज इक्वल टू 1/3 QR, आपल्याला इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. PT जी दिली ना इट इज परपेंडिक्युलर टू कंस्ट्रक्शन. इथे कंस्ट्रक्शन करूया. सेगमेंट PT परपेंडिक्युलर टू साइड QR. तर therefore as PT is perpendicular to side QR, construction, therefore these two triangles are so formed. हे जे दोन ट्रायंगल तयार होतात PQT and PRT are congruent. Therefore triangle PQT, equation number 2, congruent to triangle PRT. कारण बघा ही साइड and ही साइड congruent. Okay, this is common side and this angle is 90 degree and therefore according to hypotenuse side test they are congruent. Hypotenuse side test or property of altitude in a equilateral triangle हे सुद्धा रिझन येईल. therefore इथे मग corresponding sides QT congruent TR, therefore QT is equal to RT, corresponding sides of similar triangle. So QT is equal to half QR, therefore QT is equal to half QR. कारण आता QTचा आणि STचा आणि त्या पर्यायाने PS चा संबंध आहे. कारण या ट्रायंगलमध्ये आपण जर PTची व्हॅल्यू मिळवली, STची व्हॅल्यू मिळवली तर बाय पायथागोरस थेरम यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ PS स्क्वेअर. सो हाफ QR. पण आता इथे PQ स्क्वेअर आपल्याला बाजू पाहिजे फक्त या त्रिकोणातली. त्यामुळे आपण QR ज्या ठिकाणी येईल बघा QR किंवा PR ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण PQ लिहिणार आहोत. therefore equation 4 will be therefore QT is equal to half PQ. for important value आहे QT is equal to half PQ. now आता आपण ST ची व्हॅल्यू मिळवण्याचा प्रयत्न करू. now QS plus ST is equal to QT by collinear QST. These are collinear points. Therefore value of QS is
इथं दिलेले 1/3 QR 1/3 QR प्लस व्हॅल्यू ऑफ एस टी वी हॅव टू फाइंड इट आउट प्लस क्यू टीची व्हॅल्यू आता आपण मिळवली हाफ पी क्यू. आता इथे क्यू आर ऐवजी मी आता बोललो की पी क्यू घ्या. देअरफॉर 1/3 पी क्यू प्लस एस टी इज इक्वल टू हाफ पी क्यू. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एस टी विल बी हाफ पी क्यू मायनस 1/3 पी क्यू. देअरफॉर पुढे मल्टिप्लाय केलं तर 3 into 1 मायनस 2 into 1 3 minus 2 upon 3 into 2 6 PQ. Therefore value of ST is equal to 1/6 PQ. This value is also very important. ही सुद्धा इम्पॉर्टंट व्हॅल्यू आपल्याला पुढे पुटअप करावी लागेल. ओके, त्यानंतर आता पाहूया आपण हा जो ट्रायंगल आहे इट इज इन दिस ट्रायंगल अँगल क्यू इज 60 डिग्री इन ट्रायंगल पी क्यू टी. ओके, इकडे आपण पुढे करूया. in triangle PQT is equal to √3/2 into hypotenuse PQ, side opposite to 60 degree, and therefore this is the value of it. ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि मग आता हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू. इन ट्रायंगल PST measure of angle T is equal to 90. Therefore, PS square is equal to PT square plus ST square. आता व्हॅल्यू आपण पुटअप करू बाय पायथागोरस थेरम. सो PT square व्हॅल्यू ऑफ PT इथे आपण मिळवले पहा √3/2 इंटू PQ होल स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर 1/6 PQ square. Okay, it will be by squaring you will get 3/4 PQ square. And here you will get 1/36 PQ square. PQ square आपण कॉमन घेऊन 3/4 प्लस 1/36 आणि याप्रमाणे लिहूया PQ स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय जर केला आपण किंवा याला आपण 9ने जर मल्टिप्लाय केलं या दोन्ही व्हॅल्यूंना तर याचं LCM इक्वल होईल. इथे LCM विल बी 4 into 9 36. इथं पण 36 आणि इथे अंशस्थानी होईल व्हॅल्यू 9 into 3 27. सो 27 प्लस 1. आता यांची सहज बेरीज होईल कारण आता LCM इज 36 PQ स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 28/36 PQ स्क्वेअर. आता इथे जर आपण आता सिम्प्लिफाय केल्यानंतर यू विल गेट 7/9 PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर. देअरफॉर PS स्क्वेअर इज इक्वल टू 7/9 PQ स्क्वेअर. By cross multiplication you will get 9 PS square is equal to 7 PQ square. इथे फक्त आपण हा प्रॉब्लेम सोडवताना फक्त आपण 30, 60, 90चा थेरम, पायथागोरस थेरम, कंटिन्युटी जी पाहिजे की पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू आपण मिळवायला पाहिजेत हे आपल्या लक्षात आलं की आपल्याला PS स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर जर पाहिजे आपल्याला यातलं रिलेशन तर PS स्क्वेअर म्हणजे हा ट्रायंगल आहे. तर या ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरून आपण त्यासाठी बाकीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. प्रॉब्लेम नंबर 17 आणि 18 हे अपुलनेस थेरमवरती बेस आहेत. सो दोज आर व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम्स. तर तुम्ही ते स्वतः सॉल्व्ह करू शकता.